सत्याच्या मोर्चासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सीएसएमटी परिसरात दाखल झालेत आणि त्यांनी दादर स्टेशनवरून चर्चगेट पर्यंत लोकलनं प्रवास केला। प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांसोबत संवाद देखील साधला। यावेळी स्टेशनवर मनसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती। निवडणूक आयोगाविरोधात विरोधक सत्याचा मोर्चा काढतायत आणि या मोर्चासाठी म्हणून आपण लोकलला प्रवास करणार आहोत असं राज ठाकरे यांनी मेळाव्यात जाहीर केलं होतं। आणि राज ठाकरेंनी हे त्यांच्या 2 दिवसापूर्वीच्या मेळाव्यात जाहीर देखील केलं होतं की मी लोकलनं प्रवास करणार आहे आणि तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी व्हा। आता राज ठाकरेंच्या आव्हानाला कसा प्रतिसाद मिळतो ते आपण पाहतोय। त्यापूर्वी सत्याच्या मोर्चासाठी म्हणून स्टेजवर पूर्ण तयारी झालेली आहे। सगळ्या नेत्यांची विचार ऐकण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी म्हणून राज्यभरातले हे विरोधक इथे कार्यकर्ते एकवटलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या समोर हा सगळं स्टेज व्यासपीठ उभारलेला आहे। आपण तिथे बघतोय की सत्याचा मोर्चा असा फलक मोठा लावलेला आहे आणि इथे आता त्या मोर्चा झाल्यानंतर म्हणजे मोर्चाचा समारोप सुवर्ण इथे होईल आणि त्यानंतर नेत्यांची भाषणं देखील या बीएमसीच्या समोर जे व्यासपीठ उभारलेलं आहे तिथे होतील। आपण बघतोय की मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील तिथे आपल्याला व्यासपीठावर दिसतायत। जिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या फॅशन स्ट्रीट परिसरामध्ये तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मोर्चाला परवानगी मिळाली कारण राज साहेबांनी ईव्हीएम मशीनचा झोल हा दाखवलाय लोकांसमोर आणि म्हणून आज आम्ही ढोल वाजवून तर ईव्हीएम मशीनचा ढोल वाजवतोय। प्रत्येक व्यक्ती आपला ज्याचं मतदान करताना त्याचा विश्वासघात झालेला तो त्या ढोलवरती आपला ढोल वाजवून आपली भावना व्यक्त करत आहे। आणि बघा त्या ढोलची पण बघितलं काय ईव्हीएम मशीन लावलेली काय हालत केली लोकांनी, म्हणजे एवढा राग व्यक्त केला आहे निवडणूक आयोगाला। तो राग त्यांचा जी भावना आहे लोकांपर्यंत कळावी म्हणून आहे आणि जर तरीसुद्धा जाग येणार नाही याचा अर्थ दिसतोय। 2014ला कुठले आश्वासन दिले, कुणाकुणावरती या लोकांनी खोटे आरोप केले भ्रष्टाचारांचे। 2019ला असे काय जरूरत पडली की कारण पूर्ण मताने जेवढ्या सीट पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त सीटने 2014ला जिंकली, मग असे काय 2019ला गरज पडली की त्या भ्रष्टाचाराचा ज्यांच्यावरती आरोप त्यांनाच घेतलं। याचा अर्थ यांचा झोल समोर आलाय आणि ईव्हीएम मशीनचा झोल राजसाहेबांनी दाखवला आहे। आता झोल जो आम्ही आहे मशीन चोरचा तो आता आम्ही ढोल वाजून व्यक्त करतोय। काय सांगाल, अनेक योजना आणल्यात महायुती सरकारने, लाडकी बहीण योजना देखील आणलेली आहे, तरी देखील आंदोलन याच पद्धतीने होत आहे। तुम्ही देखील आंदोलनात भूमिका लाडकी बहीण योजना याच्यामध्ये नाहीच आहे ना, कारण हा वेगळा विषय आहे, हा मतदारांचा विषय आहे आणि लाडकी बहीण हा वेगळा। सरकार म्हणते आम्ही महिलांसाठी बऱ्याच गोष्टी, सरकारने पैसा कोणा खिशातनं वाटलेला नाहीये, जनतेचाच पैसा आहे तो वाटलेला आहे, तो काही मोठी गोष्ट केलेली नाहीये। पण हा विषय महत्त्वाचा आहे कारण हे जे मतदार जे काय जे आता जसं आमच्या बाईंनी सांगितलं की एका यादीवरती जर इतके झोल होत असतील तर ते झोलच उत्पन्न होत आहेत। आणि करा ना, जर तुम्हाला एवढं वाटत असेल बॅलेट पेपरवरती द्या, का नाही देते तुम्ही? द्या बॅलेट पेपरवरती, ज्या वेळेला मतदान होईल त्यावेळेला दूध का दूध पाणी का पाणी होणार। सरकार म्हणते की अरे बीजेपी अरे ईव्हीएम मशीनचा झोल कसा, ईव्हीएम मशीनचा झोल कसा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।